नमस्कार मित्रांनो. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. जुलै 2026 मध्ये फक्त एका महिन्यात 6 मोठे ग्रह बदल घडणार आहेत आणि या ग्रह बदलामुळे काही राशींचे नशीब अचानक बदलू शकते, तर काही राशींना मोठ्या सावधगिरीची गरज पडू शकते. विशेष म्हणजे या महिन्यात शनी वक्री होणार आहे, गुरु उच्चस्थ आहे, बुध वक्री होणार आहे आणि सूर्य व गुरु एकाच राशीत एकत्र येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या राशीसाठी सर्वात महत्त्वाचा ग्रह बदल यामध्ये दडलेला असतो. 2 जुलै शनी रेवती नक्षत्रात. सुरुवात करूया महिन्यातील पहिल्या मोठ्या गोचरापासून. 2 जुलैला शनी रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करत आहे. रेवती हे मीन राशीतील शेवटचे नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी बुध आहे. म्हणून शनी आणि बुध यांच्यातील संबंध या काळात अधिक सक्रिय होतात. या गोचराचा सर्वाधिक लाभ कर्क राशीला मिळू शकतो. उत्पन्नाचे नवे मार्ग उघडू शकतात, आर्थिक स्थैर्य वाढू शकते. कन्या राशीला करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे राहील. कुंभ राशीसाठी घर, वाहन किंवा बचतीशी संबंधित सकारात्मक घटना घडू शकतात. विशेष म्हणजे शनीचा हा प्रभाव फक्त जुलैपुरता मर्यादित नाही, तर ऑक्टोबर 2026 पर्यंत महत्त्वाचा राहणार आहे. संपूर्ण जुलै महिन्यामध्ये गुरु पुष्य नक्षत्रात आहे. आता बोलूया महिन्यातील सर्वात शुभ ग्रहस्थितीबद्दल. गुरु संपूर्ण जुलै महिना पुष्य नक्षत्रात राहणार आहे. पुष्य नक्षत्र कर्क राशीत स्थित आहे आणि गुरु देखील कर्क राशीत उच्चस्थ अवस्थेत विराजमान आहे. यामुळे हंस पंचमहापुरुष योग सक्रिय होत आहे. कर्क राशीसाठी हा काळ सुवर्ण संधीचा मानला जाऊ शकतो. प्रतिष्ठा, सन्मान, निर्णय क्षमता, मॅरेज सुख यात वाढ होऊ शकते. धनु राशीला नवीन करिअर संधी मिळू शकते, व्यवसायात लाभ होऊ शकतो. कन्या राशीला वरिष्ठांची मदत मिळू शकते आणि अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. लक्षात ठेवा, गुरुचा हा विशेष प्रभाव 18 ऑगस्ट 2026 पर्यंत सक्रिय राहणार आहे. 4 जुलैला शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे. सिंह राशीसाठी हा गोचर विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन व्यावसायिक संधी, नवीन संपर्क आणि आर्थिक लाभ मिळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात यश मिळेल, पण पहिल्याच प्रयत्नात मिळेल असं नाही. संयम आणि सातत्य आवश्यक असेल. आता बघूया बुध ग्रहाबद्दल. 7 जुलै ते 24 जुलै बुध वक्री आहे. आता येतो महिन्यातील सर्वात चर्चेचा ग्रह बदल. 7 जुलैपासून 24 जुलैपर्यंत बुध स्वतःच्या मिथुन राशीत वक्री राहणार आहे. संवाद, निर्णय, व्यापार, तंत्रज्ञान आणि व्यवहार यांचा कारक ग्रह बुध आहे. आणि हा ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा गैरसमज, विलंब आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. विशेषतः मिथुन राशीच्या व्यक्तींनी शब्द जपून वापरा, घाईत निर्णय घेऊ नका आणि खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण 24 जुलैनंतर परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. आता 16 जुलैला सूर्य कर्क राशीत आहे. 16 जुलैला सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करत आहे. यालाच कर्क संक्रांत असे म्हटले जाते. आणि विशेष बाब म्हणजे याच राशीत उच्चस्थ गुरु आधीपासून उपस्थित आहे. सूर्य आणि गुरु यांचा संयोग कर्क राशीसाठी प्रतिष्ठा, नेतृत्व आणि सार्वजनिक ओळख वाढवू शकतो. आता बघूया शनीकडे. 27 जुलैला शनी वक्री आहे. आता हा जो काळ आहे हा महिन्यातील सर्वात प्रभावशाली आणि दीर्घकालीन ग्रह बदल आहे. 27 जुलै 2026 पहाटे शनी मीन राशीत वक्री होणार आहे आणि हा वक्री प्रवास सुमारे 11 डिसेंबर 2026 पर्यंत चालणार आहे, म्हणजे पुढील 4.5 महिने. शनी आपल्याला भूतकाळातील निर्णयाचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडत आहे. मीन राशी, आत्मपरीक्षण करा, जुन्या चुका पुन्हा करू नका. मेष राशी, धनु राशी आणि मिथुन राशी विशेष सतर्क राहा. मानसिक तणाव, आर्थिक दबाव आणि करिअरमधील अडथळे तात्पुरते वाढू शकतात. आणि 10 ऑक्टोबरच्या आसपास वक्री शनी रेवती नक्षत्रातून मागे सरकत उत्तरा भाद्रपदात नक्षत्रात परत जाईल. गोष्टींमधून सर्वात भाग्यवान राशी कोणती?
जर या सर्व ग्रह बदलांचा एकत्रित विचार केला तर जुलै 2026 मध्ये कर्क राशी सर्वाधिक चर्चेत राहू शकते, त्यानंतर कन्या आणि त्यानंतर कुंभ, आणि या तिन्ही राशींना लक्षणीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज आपण जुलै 2026 मधील महत्त्वाचे ग्रह गोचर समजून घेतले, परंतु ही फक्त ग्रह बदलांचा सामान्य आढावा आहे. तुमच्या राशीवर याचा नेमका काय परिणाम होणार आहे, करिअर, धन, प्रेम, विवाह, आरोग्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवन याबाबतची सविस्तर माहिती आम्ही सर्व 12 राशींच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये आधीच प्रकाशित केली आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन सर्व राशींचे जुलै 2026चे राशी भविष्य आता चॅनलवर उपलब्ध आहे. तुमची रास अजून पाहिली नसेल तर या व्हिडिओनंतर नक्की पहा, कारण तुमच्या राशीसाठी महिन्याचे सर्वात मोठे योग, संधी आणि सावधगिरीचे संकेत तेथे अधिक तपशिलात समजून सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन ग्रह संकेतासोबत. धन्यवाद.